हॅलो डिअर स्टुडंट्स. तर आज आपण पाठ 3 सफिक्सेस या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. द लेटर्स ॲडेड ॲट द एंड ऑफ वर्ड्स टू फॉर्म न्यू वर्ड्स आर कॉल्ड सफिक्सेस. तर सफिक्सेस म्हणजे काय? तर सफिक्सेसला मराठीमध्ये प्रत्यय म्हणतात. शब्दांच्या शेवटी जोडलेल्या अक्षरांना प्रत्यय म्हणतात. We can form nouns from adjectives, nouns from verbs, adjectives from noun, adverbs from adjective and so on. तर आपण विशेषणांपासून नामे, क्रियापदांपासून नामे, नामांपासून विशेषण आणि विशेषणांपासून क्रियाविशेषण इत्यादी बनवू शकतो. That is, we can interchange the parts of speech by adding suffixes. म्हणजेच आपण प्रत्यय जोडून शब्दांमध्ये बदल घडवू शकतो. Sometimes a slight change has to be made in the spelling of word before adding suffix. कधीकधी प्रत्यय जोडण्यापूर्वी शब्दाच्या स्पेलिंगमध्ये थोडासा बदल करावा लागतो. दिस इज कॉल्ड वर्ड बिल्डिंग. यालाच शब्द बांधणी म्हणतात. फॉर्मेशन ऑफ ॲडजेक्टिव्स. ॲडजेक्टिव्स कॅन बी फॉर्म फ्रॉम अदर वर्ड्स बाय ॲडिंग सफिक्सेस ॲज गिवन बेलो. तर विशेषणांची निर्मिती. खाली दिलेल्या शब्दांना प्रत्यय जोडून इतर शब्दांपासून आपल्याला विशेषणे तयार करता येतात. आता या ठिकाणी जे शब्द दिलेले आहेत त्यांना आपण सफिक्स लावून त्याचेपासून ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषण तयार करू शकतो. तर आता पहा, एबल हे आपल्याला सफिक्स दिलेलं आहे. तर डिपेंड या शब्दाला एबल या शब्दाचं सफिक्स लावल्यानंतर डिपेंडेबल हा शब्द तयार होतो. तर आता पुढे दिलेल्या शब्दांना प्रत्यय जोडून आपण नामांची निर्मिती करू शकतो. खाली दिलेल्या शब्दांना प्रत्यय जोडून इतर शब्दांपासून आणि इतर नामांपासून देखील नामे तयार करता येतात. तर आता आपण सॅम्पल क्वेश्चन्स पाहूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट. चूज एनी वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. इट वॉज अ डॅश विक्ट्री. सो करेक्ट ऑप्शन इज ग्लोरियस. तर ग्लोरी या शब्दाला OUSचा प्रत्यय लावून ग्लोरियस हा शब्द तयार होतो आणि तो शब्द या रिकाम्या जागी योग्य आहे. Choose the suffix for the given word to make a sensible sentence. The boy was praised by everyone for his dash action. So आपल्याला ब्रॅकेटमध्ये थॉट हा शब्द दिलेला आहे. तर आपल्याला थॉटलेस असाही शब्द तयार करता येतो. तसेच थॉटफुल हा सुद्धा शब्द तयार होतो. तर वाक्याच्या अनुसार तर थॉटफुल हा शब्द योग्य आहे. क्वेश्चन नंबर 3. चूज द करेक्ट सफिक्स फॉर मॅनेज. तर आता मॅनेज या शब्दाला कुठला सफिक्स लावून किंवा प्रिफिक्स लावून योग्य शब्द तयार होईल. ENTचा प्रत्यय लावून सफिक्स लावून मॅनेजमेंट हा योग्य शब्द तयार होतो. क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. क्वेश्चन नंबर फर्स्ट. पिक आउट द करेक्ट सफिक्स फॉर दी फॉलोइंग वर्ड्स. फर्स्ट, कंपॅनियन. गिव, फुल, शिप, अरी. तर सो करेक्ट आन्सर इज शिप. कंपॅनियन या शब्दाला SHIPचा प्रत्यय लावून कंपॅनियनशिप असा शब्द तयार होतो. कंपॅनियन म्हणजे सोबती आणि त्यावर शिपचा प्रत्यय लावल्यास कंपॅनियनशिप म्हणजे मैत्री किंवा सोबत असण्याची भावना हा योग्य शब्द तयार होतो. अडल्ट. तर बरोबर उत्तर आहे अडल्टहूड. अडल्ट म्हणजे प्रौढ आणि त्याला हुड HOODचा प्रत्यय लावल्यास अडल्टहूड म्हणजे प्रौढत्व हा शब्द तयार होतो. नॉलेज. नेस, एबल, मेंट, AL. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. नॉलेज या शब्दाला एबलचा प्रत्यय लावून नॉलेजेबल हा शब्द तयार होतो. नॉलेज म्हणजे ज्ञान आणि एबलचा प्रत्यय लावल्यास नॉलेजेबल म्हणजे ज्ञानवान हा योग्य शब्द तयार होतो. प्रोडक्ट
ऑप्शन्स नेस, इश, इव, डम. सो बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 IVE इव. प्रोडक्ट, प्रोडक्टिव्ह. स्पष्टीकरण. प्रोडक्टवर IVEचा प्रत्यय लावल्यास प्रोडक्टिव्ह म्हणजे उत्पादनक्षम असा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. नाईट पर्याय YCYING तर बरोबर उत्तर आहे LY नाईटली. नाईटवर LY प्रत्यय लावल्यास नाईटली म्हणजे दररोज रात्री होणारे हा क्रियाविशेषण किंवा विशेषण तयार होतं. करेज ऑप्शन्स OUSISH एबल. तर बरोबर उत्तर आहे OUS करेज, करेजियस. करेज म्हणजे धैर्य आणि OUSचा प्रत्यय लावल्यास करेजियस म्हणजे धैर्यवान हा विशेषण शब्द तयार होतो. स्टाईल पर्याय फुल, मेंट, इश, एन्स. बरोबर उत्तर आहे इश ISH स्टाईल, स्टायलिश. स्पष्टीकरण. स्टाईलवर ISHचा प्रत्यय लावल्यास स्टायलिश म्हणजे आकर्षक हा योग्य शब्द तयार होतो. मेंटेन ऑप्शन्स ANCE, मेंट अँड ARY. बरोबर उत्तर आहे ENCE मेंटेन, मेंटेनन्स. तर मेंटेनवर ENCEचा प्रत्यय लावल्यास मेंटेनन्स म्हणजे देखभाल हा अर्थपूर्ण नाम किंवा शब्द तयार होतो. करेक्ट तर ऑप्शन आहेत शन, जन, AL अँड Y. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 करेक्शन हे त्याचं बरोबर उत्तर आहे. रिडिक्यूल ISHOUSIVEARY. तर बरोबर उत्तर आहे OUS रिडिक्यूल, रिडिक्युलस. रिडिक्यूल म्हणजे चेष्टा करणे आणि OUSचा प्रत्यय लावल्यास रिडिक्युलस हा शब्द तयार होतो ज्याचा अर्थ आहे हास्यास्पद. फिअर लेस, एबल, CY नेस. तर बरोबर उत्तर आहे लेस. फिअर, फिअरलेस म्हणजे फिअर म्हणजे भीती वाटणे आणि फिअरलेस म्हणजे निर्भय. स्वीट ऑप्शन्स ED, ING, फुल, इश. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ISH स्वीट, स्वीटिश. या ठिकाणी आपल्याला स्वीटनेस हा शब्द योग्य उत्तर राहील, पण या ठिकाणी पर्याय नाही म्हणून आपण स्वीटिश म्हणजे थोडे गोड हा पर्याय योग्य आहे. इथिक्स ऑप्शन्स शिप, ARY, AL, SION. तर बरोबर उत्तर आहे AL इथिक्स, इथिकल. इथिक्सवर AL लावल्यास इथिकल म्हणजे नैतिक हा शब्द तयार होतो. कॉम्प्रेहेंड ऑप्शन्स शन, जन, ARY, फुल. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कॉम्प्रेहेंड, कॉम्प्रेहेन्शन. कॉम्प्रेहेंड म्हणजे समजणे आणि कॉम्प्रेहेन्शन म्हणजे समज. नॉर्मल ऑप्शन्स ED, ING, फुल, CY. सो बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 CY नॉर्मल, नॉर्मलसी. नॉर्मलसी म्हणजे सामान्य स्थिती. क्वेश्चन नंबर 2 पिक आउट द सफिक्सेस फॉर दी वर्ड्स गिवन द ब्रॅकेट्स टू मेक सेन्सिबल सेंटेन्स. तर या ठिकाणी वाक्यात काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि बाजूला ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिलेली आहेत, तर त्याला योग्य शब्द लावून योग्य आपल्याला शब्द तयार करायचा आहे जेणेकरून तो शब्द वाक्यासाठी सुटेबल ठरेल. रीना वॉज डॅश ऑफ पासिंग द टेस्ट. वर्ड इज होप. ऑप्शन्स लेस, ED, नेस, फुल. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट, कारण होप या शब्दाला FULचा प्रत्यय लावल्यावर होपफुल हा शब्द तयार होतो ज्याचा अर्थ आहे आशावादी. वी हॅड टू टेक केअर फॉर द लँड वॉज डॅश. शब्द आहे मार्श. LYEDYARY. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
मार्श, मार्शी. मार्शी म्हणजे दलदलीची जमीन. रनिंग अवे फ्रॉम द एनिमी वॉज अ डॅश थिंग टू डू. तर शब्द आहे कोवर्ड. ऑप्शन्स YISHLYIVE. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे कोवर्ड, कोवर्डली. कोवर्डली म्हणजे भित्रेपणाचे. दिस इज द ओनली डॅश टू द रूल एक्सेप्ट. ऑप्शन्स TION, SION, ED अँड ING. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे एक्सेप्ट, एक्सेप्शन. एक्सेप्शन म्हणजे अपवाद. द डॅश ऑफ द लॅम्ब वॉज एनचॅन्टिंग. शब्द आहे इनोसेंट. ऑप्शन्स ANCE, ENCE, LY अँड HOOD म्हणजे हुड. आणि पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. इनोसेंटला ENCEचा प्रत्यय लावल्यावर इनोसेन्स हा शब्द तयार होतो, ज्याचा अर्थ आहे निरागसपणा. हर डॅश इन दी लँग्वेज वॉज सरप्रायझिंग. शब्द आहे फ्लुएंट. पर्याय CYINGYLY. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे त्याचे उत्तर आहे, कारण की फ्लुएंटला CYचा प्रत्यय लावल्यावर फ्लुएन्सी हा शब्द तयार होतो. फ्लुएन्सी म्हणजे प्रवाहीपणा. द हाऊस वी सॉ वॉज व्हेरी डॅश एअर. ऑप्शन्स एबल, ED, YING. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे, कारण की एअर या शब्दाला वायचा प्रत्यय लावल्यावर एअरी हा शब्द तयार होतो, ज्याचा अर्थ आहे हवेशीर. फोरकास्ट सेड दॅट देअर विल बी डॅश शॉवर्स टुमॉरो. शब्द आहे ऑकेजन. ऑप्शन्स ARY, ING, लेस अँड AL. तर ऑकेजन या शब्दाला ALचा प्रत्यय लागल्यावर ऑकेजनल हा शब्द तयार होतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ऑकेजनल म्हणजे अधूनमधून होणारे. द डॅश टिंग ऑन दी रोज वॉज व्हेरी ब्युटिफुल. शब्द आहे पिंक. ऑप्शन्स ED, ISHY, फुल. तर या ठिकाणी पिंक या शब्दाला ISHचा प्रत्यय लागल्यावर पिंकिश हा शब्द तयार होतो. पिंकिश म्हणजे किंचित गुलाबी. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. द सडन डॅश ऑफ द टायगर गेव अस अ शॉक. शब्द आहे ॲपियर. ऑप्शन्स आहेत ANCE, ENCE, ED अँड नेस. तर या ठिकाणी ANCE हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, कारण की ॲपियर या शब्दाला ANCEचा प्रत्यय लावल्यावर ॲपियरन्स हा शब्द तयार होतो आणि त्याचा अर्थ आहे प्रकट होणे किंवा दिसणे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. तेच तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.